इयत्ता 5वी, कविता 6वी, माहेर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सदाशिव माळी यांची माहेर ही कविता बघणार आहोत. मुलांनो, मला सांगा, माहेर म्हणजे काय? बाईच्या आई वडिलांचं घर म्हणजे माहेर. म्हणजे लग्न झालेल्या बाईच्या आई वडिलांचं घर. अगदी बरोबर. माहेर म्हणजे लग्न झालेल्या बाईच्या आई वडिलांचं घर. मुलीचं लग्न होतं तेव्हा ती सासरी जाते. म्हणजेच त्या मुलींना आपल्या आईचे घर सोडून नवऱ्याच्या घरी जावे लागते. आणि नवऱ्याच्या घरी गेल्यावर सतत तिला आपल्या माहेरच्या माणसांची आठवण येते. सासरी राहत असताना बाईला सतत असे वाटत असते की आपल्या माहेरची माणसं नेहमी सुखी राहावीत. या कवितेत एक सासरी राहत असलेली स्त्री जात्यावर दळत दळत असताना ओव्या गात आहे. बघूया तर मग कवितेत ती काय म्हणते आहे ते. तापी काठी चिकण माती, ओटा तरी बांधू ग बाई. असा ओटा चांगला तर जात तरी बांधू ग बाई. तर मुलांनो, या कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे. तापी नदी ही महाराष्ट्रातील एक महत्वाची नदी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेला वाहते व अरबी समुद्राला जाऊन मिळते. खानदेशामधील एक सासूरवाशीण जात्यावर दळत दळत असताना ओव्या गाते आहे. तापी नदीच्या किनाऱ्यावरील चिकण माती म्हणजे चिकट माती आणूया आणि त्या मातीने एक ओटा बांधूया आणि असा चांगला भक्कम ओटा तयार झाला की त्यावर दळण्यासाठी जाते मांडूया. तर मुलांनो, जातं पाहिलंय का तुम्ही? हो, पाहिलंय मॅडम. गावी गेलो असताना पाहिलंय. चक्कीत कशी दगडाची मोठी पाळी असतात तशीच जात्याची असतात, पण लहान. बरोबर. बघूया आता ती कवितेत पुढे काय म्हणते आहे ते. असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई. अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. असा शेला चांगला तर भाऊराया भेटू ग बाई. पुढे ती म्हणते की चांगलं जातं आहे तर त्यावर सोजी दळूया. सोजी म्हणजे ओलसर गहू दळून चाललेलं पीठ, त्याचा रवा तयार करतात, त्याला सोजी म्हणतात. ती सासूरवाशीण पुढे म्हणते की इतके चांगले जाते मांडले आहे तर त्यावर ओलसर गहू दळून त्याचे पीठ करूया आणि अशा गव्हाच्या पिठाचे लाडू बांधूया. असे चांगले लाडू आहेत तर त्याला शेल्याच्या पदरात बांधूया. आता शेला म्हणजे काय? शेला म्हणजे अंगावर घ्यावयाचे भरजरी अथवा रेशमी वस्त्र. बरोबर. अशा या भरजरी रेशमी वस्त्रात हे लाडू बांधूया. पुढे ती म्हणते की असा चांगला भरजरी शेला आहे तर भाऊराया नक्कीच भेटायला येईल आणि यातून त्यांना हे सांगायचं आहे की माझ्या भाऊरायाला मी हे शेल्यात बांधलेले लाडू देईन.